आज आम्ही आष्टा येथे शिंदेसाहेबांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि आज जाणून घेणार आहे त्यांच्याकडूनच केळीच्या पिकामध्ये त्यांना काय काय बदल दिसून आले फक्त काही 15 दिवसामध्ये. ठीक आहे, तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. प्रणव बाळासाहेब शिंदे, गाव आष्टा. अच्छा. हे जे तुमचं केळीचं पीक आहे ते आता किती महिन्याचं आहे? 2.5 महिने. 2.5 महिने झाले. बरं, आता 2.5 महिने म्हणजे 2.5 महिन्याची 15 दिवस जर वजा केले आपण तर 2 महिने पाठीमाग केळीची काय परिस्थिती होती? ते थंडीमुळे पूर्णपणे पिवळसर झालती. अच्छा, म्हणजे प्लॉट पूर्ण पिवळा पडला झालता. शिवाय काळोखी कमी होते. पिवळा पडल्यामुळे ते नव्हतीच. नाही. बरं, मग 15 दिवसामध्ये नेमकं तुम्हाला काय जाणवलं हे केरनचं तंत्रज्ञान सोडल्यामुळे? 8 दिवस लगेच 8 दिवसात त्यांना रिझल्ट झाला. आता संपूर्ण प्लॉट पाहतोय आपण, जो तुमचा आहे तो पूर्ण प्लॉट आता हिरवागार आहे, काळोखी आहे. अर्ध्या प्लॉटला वापरलेला आपण, नंतर परत रिझल्ट लागल्यानंतर दुसरा अच्छा, म्हणजे अर्ध्या प्लॉट तुम्ही वापरलं होतं पण 4 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसला दिसल्या बाकी सगळा प्लॉट वापरला. आता किती एकर केळी आपली? ते आता लागण 5 एकर आहे, खोडव 5 एकर. लागण केळीची 5 एकर आहे, खोडा 5 एकर आहे. एकूण आता हेच तंत्रज्ञान समजा तुम्हाला केळीची रोपं लावल्या भेटलं असतं तर मग काय डोक्याच्या वर उंची गेली असते, 6 फुटाच्या वर गेलं असतं. बघा मित्रांनो, हे काय म्हणतायत की जर ही रोपं लावल्यावर जर टेक्नॉलॉजी भेटली असती तर आज हाईटला केळी विचारायचं नाही 2.5-3 महिन्यामध्ये, म्हणजे इतकी त्यांची हाईट पण झाली असती, उंची जाडी वगैरे सगळं बघायला भेटलं असतं. पण काय झालं, त्यांनी भरपूर काय प्रयोग केले काय, पण त्यांना अपेक्षित जसं पिकामध्ये पाहिजे ग्रोथ पाहिजे ती नाही भेटली. ठीक आहे, आणि आज ती केरनचं तंत्रज्ञान वापरलं आणि ती बघायला भेटते. पण शिवाय पानाची रुंदी जाडी कशी वाटतं मला? आता मोठं पान निघायला लागलं, पान मोठे निघाले पहिलं पण जाड व्हायला लागलं. अच्छा, आणि परत ही जे मधलं जे अंतर आहे ते पण पहिलं कमी होतं, आता वाढत चाललंय ना? वाढत चाललंय, त्या मानानुसार ती वाढत वाढत चाललंय. आणि पानाची जाडी कशी वाटते? जाड चांगली वाढले. हो, चांगली जाडी आहे ना? जास्त सुरळी पण चांगली निघते, असं मोठी सुरळी निघते है ना? अडकत निघत नाही. थंडी दिवसात राही नाही. आता की जर बघितली तर पहिल्या सूर्य अशी वाकडी येते आणि परत ती होऊन मग त्याला कॅल्शियम बोरॉन वरनच काय घेतात तरी पण ती सक्सेस होत नाही. आपण वरनं काही न स्प्रे देता डायरेक्ट खालनं सोडल्यानंतर त्याची जी सुरळे ती स्ट्रेट निघून त्याचे येणारे पान सुद्धा आता पहिल्या पानात पेक्षा पहिले जे सोडलं त्या पानात आणि दुसऱ्या 8व्या दिवसाच्या पानात आणि आता 15 दिवसात पानात तापमानात फरक आहे. म्हणजे आणि ते असं सुरळी पण मोठी निघते ना? मोठी निघते. मग आता येणार पान त्यापेक्षा मोठं निघणार. मोठं निघणार. हा, अच्छा, ठीक आहे. आणि जाडी पण चांगली दिसते. जाडी चांगली. जे काळोखी येणार जाणार माणसं विचार लागली की प्लॉट पिवळा पडला आहे, काय करताय? मग साहेब यायचे सांगायचे ते करा वापरा. परत आपण भेटलं सगळं ऑल म्हणजे जेवढं आहे तेवढं गुडघं टिकून केलं. पण काय फायदा झाला? ते म्हणले सगळ्याला द्या, म्हणजे सगळ्यांना 1 एकराला वापरा. म्हणजे तुम्ही काय म्हणणार की ह्यांनी दिलेल्या औषधांना रिझल्ट आला, ह्याच्या आधी 4 दिवसापूर्वी मारलेला रिझल्ट आला, असं होण्यापेक्षा मी काय म्हणलं 1 एकर वापरा. त्याने 1 एकर वापरलं तर त्याला 5व्या दिवशी रिझल्ट आला. 5व्या दिवशी घरात आले आणि मला सगळ्याला पाहिजे. स्वतः तुम्ही आला प्लॉटवर आणि आज तुम्ही आलाय त्यातून तुम्हाला. बरं, आता शिंदे साहेब, ही टेक्नॉलॉजीला घेऊन तुम्हाला तुमच्या शेतीचं भविष्य कसं दिसतंय सांगा? म्हणजे रासायनिक कमी, ऑर्गॅनिक जास्त. रासायनिक कमी, ऑर्गॅनिक जास्त. बरोबर. खर्च कमी, उत्पन्न जास्त. खर्च कमी आणि उत्पादन जास्त. बरोबर. आणि ह्याच्यामुळं भविष्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. बरोबर ना? ठीक आहे, पाहूया आपण अजून पण पुढे 2 महिन्यांना 3 महिन्यांना अजून याच्यामध्ये काय काय बदल दिसत आहेत किंवा तिची उंची घड बाहेर पडताना नंतर बघू, नंतर हार्वेस्टिंगच्या वेळेला पण बघू आपण. ठीक आहे, असे वेगळे अनुभव घेत चालू आपण. तर दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आमच्या कंपनीकडून तुमचे खूप खूप आभार करतो. धन्यवाद.